आदेश म्हणजे काय? आदेश हा शब्द सामान्य भाषेतही वापरला जातो आणि नाथ संप्रदायात त्याचा अर्थ अधिक गूढ, आध्यात्मिक आणि गहन आहे. खाली दोन्ही अर्थ सविस्तर व सोप्या भाषेमध्ये समजावतो. त्यामधील पहिला आहे सामान्य अर्थाने आदेश म्हणजे काय? आदेश म्हणजे सांगितलेली गोष्ट, आज्ञा, निर्देश, वरिष्ठाने दिलेले स्पष्ट सांगणे. उदाहरणार्थ, गुरूंनी शिष्याला तप करण्याचा आदेश दिला, राजांचा आदेश सर्वांनी पाळला. इथे आदेश म्हणजे बाहेर दिलेली आज्ञा होय. 2 नंबर, नाथ संप्रदायामध्ये आदेश म्हणजे काय? नाथ संप्रदायामध्ये आदेश हा शब्द फक्त आज्ञा नसून एक आध्यात्मिक संकल्पना आहे. नाथ संप्रदायामध्ये आदेश म्हणजे गुरुकडून मिळालेली अंतरप्रेरणा शक्ती, मान्यता आणि सत्याचा संकेश. म्हणूनच नाथ म्हणतात आदेश. आदेश शब्द साध्या आज्ञेपेक्षा फार मोठा आहे. 3 नंबर, नाथ परंपरेमध्ये आदेश या शब्दाचा गूढ अर्थ. नाथ संप्रदायामध्ये आदेश म्हणजे प्रथम 1 नंबर आहे गुरुची कृपा. जेव्हा गुरु आदेश देतात तेव्हा ते फक्त बोलत नाहीत, ते आपली शक्ती शिष्यांच्या अंतःकरणामध्ये जागृत करतात. 2 नंबर, आत्म्याची मान्यता. नाथ संप्रदायामध्ये मानले जाते की आदेश हा शब्द आत्म्याला मार्ग दाखवतो. 3 नंबर, साधनेची परवानगी. कोणतीही मोठी साधना, जप, तंत्र किंवा तप गुरुच्या आज्ञेशिवाय अपूर्ण मानले जाते. म्हणूनच म्हणतात आदेशाशिवाय साधना निष्फळ जाते. 4 नंबर, नाथ लोक एकमेकांना आदेश का म्हणतात? नाथ योगी एकमेकांना भेटल्यावर म्हणतात आदेश. याचा अर्थ असा, मी तुझ्या आतल्या नाथतत्वाला नमन करतो, मी तुझ्या आतल्या नाथतत्वाला नमन करतो, मी तुझ्यातील शिवतत्व ओळखतो, मी गुरु शिष्य परंपरेचा सन्मान करतो. हा शब्द नमस्कार प्लस आशीर्वाद प्लस स्वीकार असा तिन्ही अर्थ एकत्र घेतो. 5 नंबर, जय नाही तर आदेश का? जय नाही तर आदेश का? इतर संप्रदायामध्ये जय म्हणतात पण नाथ संप्रदायामध्ये आदेश म्हणतात. या ठिकाणी बघू शकतो मी, इतर संप्रदायामध्ये तुम्ही जय म्हणता तर नाथ संप्रदायामध्ये तुम्ही काय म्हणू शकता? आदेश म्हणता. कारण जग बाह्य विजय दाखवतो, आदेश अंतर विजय दाखवतो किंवा अंत विजय दाखवतो. या ठिकाणी बघू शकतो जय हा बाह्य विजय तुम्हाला दाखवतो आणि आदेश हा अंतर विजय या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. म्हणजेच मन, इंद्रिय आणि अहंकारावर मिळवलेला विजय. 6 नंबर, आदेश हा मंत्र आहे का? होय, नाथ परंपरेमध्ये आदेश हा बीज स्वरूप मंत्र मानला जातो. तो उच्चारातच मन शांत होते, अहंकार झुकतो, गुरुत्व जागृत होते. म्हणूनच अनेक नाथ साधक ध्याना, जपात, अभिवादनात आदेश उच्चारतात. 7 नंबर, थोडक्यात सारांश. या ठिकाणी सामान्य अर्थामध्ये आणि नाथ संप्रदायामध्ये याचा अर्थ. तर सामान्य अर्थामध्ये बघू शकतो आपण, आज्ञा जी आहे त्याला नाथ संप्रदायामध्ये गुरु कृपा असे म्हटले जाते. सामान्य अर्थ निर्देश मध्ये आहे आत्मसंकल्पना, नाथ संप्रदायामध्ये म्हटलं जातं. सांगणे हे सामान्य अर्थ आहे आणि नाथ संप्रदायामध्ये साधनेचा मान्यता आहे किंवा मान्यता आहे. बाह्य शब्द आहे साध्या अर्थामध्ये आणि नाथ संप्रदायामध्ये अंतरशक्ती आहे. हे सर्व या ठिकाणी स्पष्टीकरणानुसार मी तुम्हाला सांगितले की सामान्य अर्थामध्ये आणि नाथ संप्रदायामध्ये याचा अर्थ. सामान्य अर्थामध्ये आज्ञाच म्हटलं जातं आणि नाथ संप्रदायामध्ये गुरु कृपा आज्ञाला म्हटलं जातं. निर्देश हा सामान्य आहे आणि आत्मसंकल्पना हे तुमच्या नाथ संप्रदायामध्ये वापरतात. सांगणे हे तुमचे सामान्य आहे आणि साधनेची मान्यता हे तुमच्या नाथ संप्रदायामध्ये आहे. बाह्य शब्द हा तुमचा सामान्य अर्थामध्ये आहे आणि आत्मशक्ती ही तुमची नाथ संप्रदायामध्ये आहे. नाथ महाराज या ठिकाणी सांगतात आदेश म्हणजे शब्द नाही, तो गुरुचा श्वास आहे. तर या ठिकाणी बघू शकतो तुम्ही, नाथ स्वतः म्हणतात, या ठिकाणी नवनाथ स्वतः म्हणतात की आदेश म्हणजे काय, एक प्रकारे शब्द नाहीये, तो गुरुचा या ठिकाणी काय श्वास आहे असं म्हणतात. या ठिकाणी एक सिरियल मध्ये पण सांगण्यात आलं होतं, आ म्हणजे आत्मा, दे म्हणजे देव आणि श म्हणजे शिव. म्हणजे आदेशचा अर्थ या ठिकाणी थोडक्यामध्ये काय होतं, आ म्हणजे आत्मा, दे म्हणजे देव आणि श म्हणजे शिव. या ठिकाणी बघू शकता तिन्हीचा अर्थ एकत्र केला, आत्मा,
जीवात्मा आणि परमात्मा या सर्वांचं एकत्रीकरण मिळून आदेश हा शब्द या ठिकाणी बनलेला आहे. या ठिकाणी बघू शकता गाथा नवनाथजी या मालिकेत सुद्धा आदेश या शब्दाचा अर्थ खूप सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. आ म्हणजे आत्मा, देव मध्ये देव किंवा परमात्मा आणि श म्हणजे शिव. या ठिकाणी बघू शकता तिन्हीचं एकत्रीकरण आहे. आत्मा, जीवात्मा आणि परमात्मा या तिन्हींचं एकत्रीकरण याचा अर्थ या ठिकाणी काय होतं, आदेश. ही गाथा नवनाथांच्या या मालिकेमध्ये सांगितलेलं आहे. आणि मी पण तुम्हाला चांगल्या सोप्या भाषेमध्ये नाथ संप्रदायामध्ये आदेश शब्दाला काय म्हणतात आणि सामान्य अर्थामध्ये नाथ संप्रदायाला या ठिकाणी किंवा आदेशामध्ये आदेश नाथ संप्रदायामध्ये कशाला म्हटलं जातं हे सुद्धा सांगण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न केलेला आहे. आदेश या शब्दाचा सविस्तर माहिती तुम्हाला अजून काही पाहिजे असेल तर मला कमेंट सेक्शनला तुम्ही या ठिकाणी सांगू शकता की आदेश या शब्दाचा तुम्ही चांगल्या सविस्तर या ठिकाणी सांगा. आज मी तुम्हाला सविस्तर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण अजून पण आदेशाबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल आदेश शब्दाबद्दल तो मला या ठिकाणी कमेंट सेक्शनला कमेंट करू शकता. एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला सांगा. आणि नाथ संप्रदायाचा आपल्याला प्रसार करायचा प्रचार करायचा या हा चॅनल मी यासाठीच बनवलेला आहे की तुम्ही नाथांचे प्रसार करावा आणि नाथांचं जे काय नामस्मरण आहे तुम्ही सारखं करत राहा. या ठिकाणी बघू शकता मी आदेश या सोप्या भाषेमध्ये सांगितलं आणि जो सामान्य भाषेमध्ये पण सांगितलं आणि नाथ संप्रदायामध्ये आदेश या शब्दाचा अर्थ या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. नाथ संप्रदायामध्ये काय होतं, ठीक आहे. आत्मा, जीवात्मा आणि परमात्मा या सर्वांचं एकत्रीकरण होऊन जो शब्द तयार होतो त्याला आपण आदेश असं म्हटलं जातं, ठीक आहे. नाथ संप्रदायामध्ये गुरुचे जे काय रिस्पेक्ट करण्यासाठी सांगितलेलं आहे, गुरुचा आदर करण्यासाठी पण या ठिकाणी आदेश या शब्दाचा वापर त्या ठिकाणी होतो असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनला नक्की कळवा. आणि अजून कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल किंवा आदेश या शब्दाचा अजून पण सविस्तर माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट सेक्शनला कमेंट करू शकता, ठीक आहे. जाताना तुम्हाला काय एवढं सांग, अल्लाह निरंजन आदेश.